अगस्ती देवस्थान पायी पालखी सोहळ्यापासून प्रेरणा घेत आरोग्याकडून अध्यात्माकडे असा संदेश देत अगस्ती सायकलिंग क्लब अकोलेच्या सदस्यांची आज अकोले ते पंढरपूर सायकल रॅली आज हिचे प्रस्थान झाले। अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा अकोले शहराचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ, हरिभक्तपारायण दीपक महाराज देशमुख, अकोल्यातील प्रतिथयश वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णू बुळे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्ती ऋषी आश्रम ते श्री क्षेत्र पंढरपूर सायकल वारीचे प्रस्थान झाले। अकोले शहरातील महात्मा फुले चौकापासून ही रॅली काढण्यात आली। यावेळी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे हेही यावेळी या सायकल वारीला शुभेच्छा देण्यासाठी जाणीवपूर्वक उपस्थित होते। त्यांनी उपस्थित सर्व भाविक बंधू त्याचबरोबर सायकलिस्ट या सर्वांना शुभेच्छा दिल्या। सायकल वारीचे प्रस्थान आज झाल्यानंतर हिचा पहिला मुक्काम अहिल्यानगर अहमदनगर येथे असून रात्री भोजन अगस्ती ऋषी आश्रम पालखी सोहळ्यासोबत राघवेंद्र मंदिर बोलेगाव येथे असणार आहे। 7 जुलै 2024 रोजी सायकल वारी 5:30 वाजता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल। त्यानंतर 8 जुलै सायंकाळी पंढरपूरला ही रॅली दाखल होणार आहे। अगस्ती सायकलिंग क्लब अकोलेच्या पंढरपूर सायकल वारीचे हे पहिलेच वर्ष असून या सायकल वारीमध्ये अनुभवी सायकलपटू श्री कृष्णा साबळे सर, डॉक्टर दर्शन बंगाळ, अमित वैद्य, श्री दिलीप मंडलिक यांच्यासह अकोल्यातील नामांकित डॉक्टर्स, प्रतिथयश व्यापारी, शासकीय नोकर, शिक्षक सहभागी झाले होते। अगस्ती देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त व सायकल वारीचे समन्वयक श्री अनिल गायकवाड हेही यावेळी उपस्थित होते। या सायकल वारीमध्ये महिलाही या ठिकाणी सहभागी झाल्या आहेत। यामध्ये सौ जया कृष्णा साबळे या शिक्षिका असून सौ विद्या अमित वैद्य या व्यावसायिक आहेत। त्याचबरोबर ॲडव्होकेट के डी धुमाळ, डॉक्टर विष्णू बुळे, डॉक्टर दर्शन बंगाळ, डॉक्टर अनिल वाघ, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर दिलीप मंडलिक, श्री अशोक चौधरी, अनिल गायकवाड, त्याचबरोबर जिल्हा बँकेचे अधिकारी देशमुख, त्याचबरोबर वन अधिकारी श्री शंकर लांडे, त्याचबरोबर दुसरे वन अधिकारी भास्करराव मुठे, त्याचबरोबर बापू बनकर, राजेंद्र पुंडशेठ, त्याचबरोबर कळाळे शेठ, ललित शेठ चोथवे, रमेश पुंडे, अमित वैद्य, योगेश काळे, धनंजय वागचौरे, संतोष जाधव, चास्कर सर, अवारी सर, विनायक कदम सर, दिलीप क्षीरसागर सर, जादूगार वसंतराव आहेर, कृष्णा साबळे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सायकलपटू विजय काळे, नवजीत जोशी, दिगंबर मुखेकर, अर्जुन भोसारी, डॉक्टर निलेश शहाणे असे एकूण 33 सायकल वारी या ठिकाणी यामध्ये सहभागी झाले आहेत। आज महात्मा फुले चौकापासून ही सायकल वारी पंढरपूरच्या दिशेने हिचे प्रस्थान झाले आहे। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास। आज अकोले शहरातून सायकल दिंडी पंढरपूरला चालली आहे। मला वाटतं हा एक मॉर्निंग ग्रुप आहे, तो रोज सायकलिंग करतोय आणि एक संदेश देतोय की स्वतःच्या आरोग्याला जपा, फिटनेस ठेवा आणि त्या माध्यमातून आता परत हा ग्रुप एकत्रपणे पंढरपुराच्या दिशेला पांडुरंगाच्या दर्शनाला निघाला आहे। मला माहिती आहे की त्यांना पाहून नक्कीच बरेच जण प्रेरणा घेतली की आपणही आपल्या स्वतःसाठी फिटनेस ठेवला पाहिजे, सकाळी पळलं पाहिजे, चाललं पाहिजे, सायकलिंग केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषणमुक्त भारत ठेवण्यासाठी, महाराष्ट्र ठेवण्यासाठी, आपला तालुका ठेवण्यासाठी जास्तीत जास्त सायकलचा वापर करा, बाकीच्या वाहनांचा वापर करू नका। मला वाटतं यातून हा पण संदेश देणार आहे। मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। आम्ही ग्रुपच्या वतीनं
आम्ही सगळे सायकल चालवणारे गेल्या दीड महिन्यापासून आम्ही भरपूर अशी प्रॅक्टिस केली आहे. आज आम्ही पंढरपूरच्या दिशेने चाललो आहोत. वने जपा, वन्यजीव वाढवा आणि पर्यावरणाचा समतोल राखा असा संदेश घेऊन आम्ही पंढरपूरच्या दिशेने चाललेलो आहोत. तरी माझ्या सर्व सायकलपटूंना आज शुभेच्छा देण्यासाठी आमदार साहेब आलेले आहेत. मी आमदार साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. अकोले नागरिकांनी, अकोले गावातील नागरिकांनी, अकोले तालुक्यातील नागरिकांनी एक वेगळा पायंडा पाडला आहे. 14 वर्षापूर्वी ऑगस्टची पालखी सोहळा निघाला आणि आज तो त्याचा मोठा उत्सव झाला. त्याचाच एक भाग म्हणून गेले वर्षापासून सायकलिस्ट या संघटना सुरू झाली. डॉक्टर बुळे असतील आणि आणि गायकवाड असतील, आम्ही सगळेजण असू, त्यांच्यामुळं हे सायकलिस्ट सुरू झाले. आणि ह्या वर्षी ऐतिहासिक पाऊल म्हणून अकोल्यापासून तर पंढरपूरपर्यंत सायकल दिंडी काढण्याचं आयोजन अत्यंत चांगलं नियोजन केलं. त्याकरता जाण्यासाठी सगळ्या सायकलिस्ट दिवस रात्र मेहनत केली, दिवस रात्र सराव केला आणि 2 दिवसाचा तिसऱ्या दिवशी पोहोचणारा असा हा सायकल दिंडी निघत आहे. ही सायकल दिंडीचा उद्देश असा आहे की जे वारकरी जातात त्या वारकऱ्यांना सुद्धा एक थोडंसं सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अकोले ते अगस्ती अशी सायकल दिंडी यावर्षी आपण सुरू करत आहोत. अकोले ते पंढरपूर यावर्षी आपल्या अकोल्यातील ख्यातनाम विधितज्ञ अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष माननीय लेडी धुमाळ साहेब, ओरिएंटल इन्शुरन्सचे डेव्हलपमेंट ऑफिसर माननीय अनिलजी गायकवाड सर, अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल गायकवाड सर, डॉक्टर विष्णू बुळे असे अनिल वाघ सर, असं अकोल्यातील सर्व प्रतिष्ठित आणि सर्व आरोग्य हितचिंतक म्हणजे जी आजची जी दिंडी आहे ही आरोग्यासाठीची पण आहे. त्याचबरोबर जे धरती मातेचं आरोग्य आहे ही सायकल दिंडी असल्यामुळं यावेळेस जे होणारं प्रदूषण आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या ह्या दिंडीमध्ये वर्ज्य करण्यात आल्यात किंवा टाळण्यात येणार आहेत. अशा या आरोग्यदायी दिंडीला आपणा सर्व अकोलेकरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आपला प्रवास सुखकर हो ही श्री अगस्ती चरणी प्रार्थना. धन्यवाद. हेतू हा की वारकऱ्यांना त्याचं एक वारकऱ्यांना सुद्धा त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं. जाताना पंढरपूरपर्यंत जाताना स्वच्छता व ह्या पृथ्वीची कशी निगा राखता येईल, पर्यावरणाचा कसा समतोल राखता येईल, पर्यावरणात कसं स्वच्छता आहे ती राखली जाईल हा हेतू आहे. आता अकोले सायकलिस्ट आहे याच मार्गाने जातील आणि सर्व नागरिकांना, सगळ्या वारकऱ्यांना एक चांगले प्रोत्साहन ऊर्जा निर्माण करून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. आपल्या अकोल्यातून 30 सायकलिस्ट यावर्षी सुरू आहेत. पुढच्या वर्षी ही संख्या 50 पर्यंत जाईल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा या सायकलिस्ट सगळ्या अकोले नागरिकांचं मी आभार मानतो. आता आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी माननीय आमदार साहेब इथं आले आहेत. आमदार साहेबांनी सुद्धा आमच्या सगळ्या ग्रुपला आणि सायकलिस्ट दिंडीला शुभेच्छा द्यावी अशी मी विनंती करतो.